आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 चेस्ट साईजचं ब्लाऊज बघणार आहोत आणि तेही बॅक ओपन असणार आहे आणि फ्रंट जो नेक असणार आहे आपला पंचकोनी असणार आहे आणि ब्लाऊज जे आहे 1 टक्स आपलं असणार आहे। तर त्याची जी कटिंग आहे आज आपण इथे बघणार। तर सगळ्यात अगोदर मला घ्यायची आहे ब्लाऊजची हाईट। तर इथे जे आहे ब्लाऊजची जी रेडी हाईट आहे ती आहे 15 इंच। तर त्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेणार, म्हणजे 17 वरती जे आहे मी इथे एक मार्किंग करून घेते। आता एक सरळ सरळ इथे लाईन मी मारून घेतली आहे। त्यानंतर आता शोल्डर घ्यायचा आहे। तर इथे मी आपला जो नेक आहे तो डीप असणार आहे। तर डीप नेकनुसार जे आहे मी 5 इंचावरती शोल्डर घेतलाय। त्यानंतर 2.25 इंचाची जी पट्टी आहे शोल्डर ती रेडी ठेवणार। तर मार्जिन सगट मी 3 इंचावरती एक पॉईंट दिला, त्यानंतर एक पॉईंट इथे पण देऊन टाकला 5 इंचाचा, म्हणजे आपली एक सरळ लाईन इथे आली पाहिजे। त्यानंतर जी मुंड्याची हाईट ठेवणार आहे ती ठेवणार आहे मी 5.5 इंचावरती। नंतर आता इथे जे आहे आपल्याला एक बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे। आता आपण इथे फ्रंट जो पार्ट आहे तो ड्रॉ करतोय, कारण आपल्याला फ्रंट जे आहे पॅक आहे, तर त्याच्यामुळे जे जिकडून फोल्डेड बाजू आहे तिकडून मी सुरू करते। तर आता आपल्याला फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे आणि फ्रंट आर्म राऊंड सुद्धा ड्रॉ करायचा आहे। तर फ्रंट आर्म राऊंड आपण नेहमी हाफ इंच आतूनच जे आहे ड्रॉ करत असतो। त्यानंतर या क्रॉस पॉईंटवरून 1 इंचावरती मी इथे मार्किंग करते। त्यानंतर जेवढी ही आपली चेस्ट आहे, तर इथे 31 इंचाची चेस्ट आहे, त्याचा चौथा पार्ट 7.25 इंचावरती मी इथे मार्किंग केली आहे। त्यानंतर 1.5 इंचाची जी आहे मी शिलाई मार्जिन सुद्धा घेते। त्यानंतर आपल्याला एक आर्म राऊंडचा जो शेप आहे तो व्यवस्थित इथे देऊन टाकायचा आहे। त्यानंतर जे आहे फ्रंट नेक, तर रेडी फ्रंट नेक आहे आपला 7.5 इंच, त्यामध्ये 1.25 इंच मी एक्स्ट्रा घेणार। तर 8.25 इंचावरती मी इथे एक मार्किंग करते आणि इथे सुद्धा एक अशी लाईन मी इथे मारून घेते। नंतर गळ्याची जी रुंदी आहे ती ठेवणार आहे मी 2.5 इंचावरती। नंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोन्हीही पॉईंट्स मी ते मॅच करून घेते। नंतर मला आता जे आहे ना पंचकोनी गळ्याचा जो आहे तो शेप इथे देऊन द्यायचा आहे। तर या पद्धतीने मी इथे शेप ड्रॉ केलाय, तुम्ही बघू शकता या पद्धतीने। त्यानंतर आता हे ब्लाऊज आहे आपलं 1 टक्सचं। तर आता आपल्याला काढायचं आहे आपला बस्ट पॉईंट। तर इथे बस्ट पॉईंट आहे 11 इंच, तर हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन मी 11.5 वरती इथे पॉईंट दिलाय। त्यानंतर इथपासून आपला जेवढाही बस्ट पॉईंट आहे, जे आपल्याला इथे बस्ट पॉईंट काढायचा आहे, तर तो कसा काढणार, जेवढी आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये मी हाफ इंच एक्स्ट्रा घेणार। तर आपली चेस्ट आहे 31 इंच, तर 31 मध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे मी 3.6 वरती इथे एक मार्किंग करते आणि सरळ सरळ आता 1 टक्स असल्यामुळे मी इथे जे आहे ना सरळ सरळ मार्किंग इथे करणार आहे। आता जो टक्स आहे तो मी पूर्ण कंप्लीट 1.5 इंचाचा देणार आहे। तर 1.25 इंच म्हणजे 1.25 इंच म्हणजे 1.5 इंच आपला टक्स येतो। तर दोन्ही बाजूला 1.25 इंचाचा मी इथे मार्किंग केलंय। त्यानंतर अशा सरळ सरळ लाईन सुद्धा मी इथे मारून घेतले आहे। तर हा झाला आहे आपला टक्स। आता घ्यायचा आहे आपल्याला वेस्टचं मार्किंग। तर इथपासून इथपर्यंत जेवढं आहे आपल्याला तेवढं मेजर करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे जे आहे 3.1 येत आहे। आता हे जो दुसरा टक्स संपतोय तर 3.1 इथं आपल्याला असं सोडून द्यायचं आहे आणि पुढे जेवढी ही आपली वेस्ट आहे, तर इथे जी वेस्ट आहे ती आहे 25 इंच। तर 25 इंचाचा आपला चौथा पार्ट होतो 6.25 इंच। तर 6.25 इंचावरती मी इथे एक पॉईंट दिला। त्यानंतर 1.5 इंचाची जी आहे शिलाई मार्जिन घेऊन घेतली। त्यानंतर हा आणि हा पॉईंट मी इथे जुळवून घेते आणि हा जे आहे आपला जो म्हणजे जो आपला फ्रंट पार्ट आहे तो माझा इथे रेडी झालाय। तर आता इथे जे आहे ना मी इकडून आपलं 1 इंच वरती येऊन एक मार्किंग करणार आणि इकडून हाफ इंच वरती येऊन एक इकडे मार्किंग करणार आणि या प्रकारे जे आहे मला इथे पॉईंट जे आहे जे जुळवून घ्यायचे आणि नंतर जे आहे मी याला कट करून घेते। आता हा जो असणार आहे आपला टक्स असणार आहे, तर आता जो गळ्याचा शेप आहे तो सुद्धा मी इथे कट करून घेते आपला। तर बघू शकता हा जो आहे आपला फ्रंट पार्ट इथे रेडी झाला आहे। यानंतर आता आपल्याला बॅक पार्ट कट करायचा आहे। तर बॅक पार्टसाठी जे आहे इथे मी जेवढी ही आपली हाईट आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेणार। तर जी आपली हाईट आहे ती आहे आपली रेडी आहे 15 इंच, तर इकडे होत नाही, तर या बाजूने जे आहे मी इथे कट करायला घेते। तर आपली जी रेडी हाईट आहे ती आहे 15 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 16 वरती मी इथे मार्किंग करून घेते आणि सरळ लाईन जी आहे इथे मारून घेते। आता हे झाल्यानंतर आता इथे मी काय करणार, हाफ इंच आपलं जे ही शिलाई मार्जिन असतं हुक आणि आईच्या पट्टीसाठी ते इथे मी घेऊन घेते
आता हे झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर, जे की घेणार आहे मी 5 इंचावरती, आणि जी आपली शोल्डर पट्टी आपण मागच्या बाजूला घेतली होती 3 इंच, ती इथे सुद्धा मी घेऊन घेणार. तर 3 इंचावरती मी इथे पॉईंट दिला, त्यानंतर परत खाली 5 इंचावरती मी एक पॉईंट दिला आणि सरळ सरळ एक इथे स्ट्रेट लाईन मारून घेतली आहे. त्यानंतर 5 इंचावरती जे आहे मुंड्याची हाईट 5.5 इंचावरती मुंड्याची हाईट घेतली आहे. त्यानंतर आपल्याला एक बॉक्स इथे तयार करून घ्यायचा आहे, जे ही आपल्या चेस्टची मार्किंग आहे ती मी इथे करून घेते 8.25 इंचावरती आणि 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. त्यानंतर क्रॉसमध्ये याला 1 इंच देऊन आपला मुंड्याचा जो ही शेप आहे तो मी इथे देऊन दिला. त्यानंतर आता जो बॅक नेक आहे तो मी इथे ब्लाऊजवरती मेजर करते. तर बघू शकता तुम्ही, जो बॅक नेक आहे तो आहे आपला 11 इंच रेडी. तर 11 मध्ये आपल्याला 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 12.25 इंचावरती जे आहे मी ते मार्किंग केलंय. आता हे झाल्यानंतर जी गळ्याची रुंदी आहे ती ठेवणार आहे मी 2.25 इंचावरती, आणि हा पॉईंट आपल्याला इथे मिळवून घ्यायचा आहे. त्यानंतर गोल गळ्याचा शेप जो आहे तो इथे मी देऊन टाकते. आता जे आहे आपल्याला वेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर वेस्ट आहे आपली 25 इंच, त्याचा चौथा भाग होतो 6.25 इंच. 1 इंच जे आहे मी मागचा जो डार्ट असतो आपला त्याच्यासाठी, आणि 1.5 इंच जे आहे आपली शिलाई मार्जिन, सगळी मार्किंग मी इथे करून घेतली आहे. त्यानंतर जी चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे ह्या दोन्ही आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे, आणि जेही आपलं मार्किंग झालंय त्याला आपल्याला कट करून घ्यायचे. तर आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्हीही रेडी आहे. आणि यानंतर आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहे, पण इथे स्लीव्ज ज्या असणार आहे ठेवणार आहे मी पफच्या. तर त्यासाठी जे आहे इथे सध्या मी स्लीव्ज कट करणार नाही आहे. थोड्या वेळात, म्हणजे अगोदर जे आहे आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मेन फॅब्रिकवरती इथे कट करून घ्यायचं आहे. त्या करायच्या आहे मला पफ स्लीव्ज. त्यासाठी जो आहे एक्स्ट्राचा फॅब्रिक मी ते ठेवून दिलं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं सोडून दिलं आहे. आता मी ते पहिले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जो आहे आपला तो मी ते कट करून घेते, कारण आपल्याला कपडा पूर्ण असा व्यवस्थित पुरायला हवा, आणि व्यवस्थित आपले जे पफ आहे ते सुद्धा बनले पाहिजेत, आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे आपले निघाले पाहिजेत. त्याच्यासाठी जे आहे मी अगोदर इथे कट करून घेतले. तर आता हे जे आहे याच्यामध्ये जे आहे मला पफ स्लीव्ज बनवायचे आहे, आणि याला जे आहे मी अस्तर इथे अटॅच करणार नाही आहे. विदाऊट अस्तरच्या जे आहे मी इथे स्लीव्ज बनवणार. तर आता जे आहे आपण जे ब्लाऊजची स्टिचिंग आहे ती करायला सुरुवात करणार. तर आता जे आहे आपल्याला अगोदर फ्रंट पार्ट इथे जॉईंट करायचा आहे. तर त्याच्यासाठी जे आहे आता इथे मी ठेवून याच्यावरती हे जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं ठेवलेलं आहे, आणि त्यावरती जे आपला फ्रंट पार्ट आहे तो व्यवस्थित इथे आपल्याला आथरवून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे, आणि पूर्ण अस्तरवरती याच्यावरती आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर आता जो हा 1 टक्स आहे आपला, त्याचं मार्किंग जे आहे मी थोडंसं इथे दाट करून घेते, म्हणजे दुसऱ्या बाजूने जे आहे आपल्याला हे उमटवून घ्यायचं आहे. तर असं मी प्रेस करून घेते. आता हे मार्किंग आपलं झालं आहे. तर आता मी इथे जे आहे ना याचं मार्किंग जे आहे, मार्किंगवरच आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर इथं 1.25 इंचाचा आपला टक्स होता तो इथे मी देऊन टाकते. बघू शकता हे जे आहे आपला 1 टक्स आहे, आणि इकडून सुद्धा आपला 1 टक्स मारून घ्यायचा आहे आपल्याला.
बघू शकता आपलं 1 टक्स इथे रेडी झालं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खालची जी पट्टी आहे ना ती इथे रेडी करायची. तर सगळ्यात अगोदर मी इथे जे आहे आपलं जेही खालीवर थोडासा पॉईंट आहे तो इथे मी कट करून घेते. तर व्यवस्थित असं सरळ आपलं इथे आता आलं आहे. त्यानंतर आणि आता हीच पट्टी आपल्याला इथे खाली अटॅच करायची. तर ही डबल फोल्ड केली, त्यानंतर याच्यावर व्यवस्थित आपल्याला अशी ठेवून द्यायची आणि 1 पाव इंच अंतरावर जी आहे टीप मारून घ्यायची. आता ही टीप झाल्यानंतर एक्स्ट्रा पट्टी मी इथे कट केली. नंतर या बाजूनं जे आहे आपल्याला हे टर्न करायची आणि दाब टीप जी आहे ती परत इथे देऊन द्यायची. यानंतर मागच्या बाजूला यायचं आणि आपल्याला काय करायचं आहे, ही अशी मागच्या बाजूनं फोल्ड करायची. पण फोल्ड करताना तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी सांगते की 1 इंच म्हणजे आपली जी मेजरमेंट टेपची एक लाईन एवढी असते ना, तर जो फ्रंट पार्ट आहे तो आपला आतून दिसला पाहिजे. तर या पद्धतीनं आपला जो फ्रंट पार्ट आहे तो कम्प्लिटली इथं आपला रेडी झाला आहे. आता जो बॅक पार्ट आहे तो इथे मी स्टिच करून घेते. तर आता इकडून जे आहे कापड एक्स्ट्राचं जेही होतं मी ते जॉईंट होतं तर ते मी कट करून घेते आणि बरोबर आपल्याला हे व्यवस्थित असे आमोरासमोर इथे ठेवून घ्यायचे या पद्धतीने. आणि आता जसं आपण नेहमी स्टिच करतो तर मी ते हे स्टिच करून घेते. जो ही एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी हा कट करून घेते. बघू शकता आपला हा जो पार्ट आहे हा रेडी आहे इथे. तर आता हा पार्ट सुद्धा याच पद्धतीने मी तयार करून घेते. तर आता इथे जे आहे माझे दोन्ही पार्ट्स रेडी आहे. तर इथे आपल्याला आता करून घ्यायचं आहे टक्सचं मार्किंग. आता इथे मी करून घेतलं. हेच मार्किंग जे आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा मार्क असंच याला थापटवून दुसरीकडे सुद्धा इथे आणून घेते आणि एक टक्स देऊन द्यायचा आहे आपल्याला. 1 इंचाचा जो टक्स आहे आपला कंप्लीट इथे राहणार आहे. आता आपल्याला खालच्या ज्या पट्ट्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे. त्या अगोदर आता मी इथे जो फ्रंट पार्ट आहे तो घेणार आणि व्यवस्थित अशा आपल्याला एकमेकावरती हे ठेवून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं एक्स्ट्राचं आहे जे की आपलं आता पट्टीत जाणार. तर आता अस्तरच्या ज्या पट्ट्या आहे आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहे. एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेते. मागच्या बाजूने येऊन आपल्याला इथे बट्टी जी आहे बाजूला करायची आहे. तर आता बघू शकता आपली खालची पट्टी जी आहे ती पण इथे रेडी झाली आहे. आता आपल्याला करायची आहे इथे पट्टी आपली हुक आणि आय इथे तयार करायचे. ते पट्टी घेतलेली आहे त्याला डबल फोल्ड केलं आणि आता 1/2 इंच खाली सोडून या पद्धतीनं आपल्याला मागच्या बाजूला लोटायचं आहे आणि 5 इंच अंतरावर जी आहे ती मारून घ्यायची.
आता एक्स्ट्राची आहे ती मी इथे कट करून घेते. त्यानंतर दुसऱ्या बाजूला करून आपल्याला याच्यावरती एक दाबटीप पण देऊन द्यायची आहे. आता ही दाबटीप देणं झाल्यानंतर आपल्याला सरळ बाजूने यायचं आहे आणि बरोबर अशी पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायची आणि याला थोडंसं प्रेस करायचं. त्यानंतर याच्यावरती जे आहे आय बनवून घ्यायचे आपल्याला. तर छोट्या छोट्या अंतरावर जे आहे 5 आय बनवून घेते, म्हणजे व्यवस्थित अशी आपली पट्टी जी आहे पूर्णपणे आतल्या बाजूला चालत जाते. तर मग आता इथे आपले आय जे आहेत इथे तयार झालेले आहे. आता त्यात या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, आता जो दुसरा पार्ट आहे तो पण इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर इथे खालची पट्टी बनवून घेतली. आता आय बनवते. तर जसं आपण नेहमी करतो, 1/2 इंच जे आहे मी खाली सोडलं आणि त्याला पलटी करून घेतलं. 1/2 इंच अंतरावर टीप मारून घेतली. पट्टी जी आहे आपल्याला या बाजूला फोल्ड करायची, त्यावरती एक दाबटीप इथे देऊन द्यायची. दाबटीप झाल्यानंतर आता इकडच्या बाजूने आपल्याला यायचं आहे आणि बरोबर असं फोल्ड करून याच्यावरती एक टीप मारून घ्यायची. बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी आपली इथे तयार झाली आहे. तर आता दोन्हीही पार्ट व्यवस्थित इथं आपले रेडी झाले. आता हुक पट्टी आणि आय पट्टी मी व्यवस्थित अशी एकमेकावरती ठेवून घेते. त्यानंतर थोडंसं आपलं एक्स्ट्राचं दिसतंय ते इथे मी कट करून घेते. तर हे आपलं कट झालं आहे आणि बॅक पार्ट व्यवस्थित आपला इथे रेडीसुद्धा झाला आहे. आता या पद्धतीने आपले फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही रेडी आहे. तर मी हे इथे जॉईंटसुद्धा करून घेते. तर व्यवस्थित आपल्याला एकमेकावरती ठेवायचे आणि आपल्याला आता स्टिच करायच्या अगोदर इथे 1/2 इंचाचं जे डाऊन आहे ते सुद्धा इथे देऊन द्यायचे. नंतर त्याच्यावरती मी 1/2 इंच अंतरावर जे आहे स्टिच करून घेते. तर दुसरा पार्ट आहे तो सुद्धा आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 1/2 इंच परत इथे कट करायचं आहे. बघू शकता आपलं इथं रेडी झालं आहे जॉईंट. त्यानंतर आता आपल्याला याला करायचे आहे पायपिंग. तर आता मला याची पायपिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मी ही जी दोरी आहे रेडीमेड ती यूज करणार. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला फूट बदलावं लागेल, कारण या तर आता पायपिंग लावायला जी आहे आपल्याला सुरुवात करायची. तर हुक जी पट्टी आहे तिकडून आपल्याला इथे सुरुवात करायची लावायला. आपली टर्न झाली पाहिजे त्याच्यासाठी. तर स्ट्रेटमध्ये थोडेसे लांब लांबवर देते, कारण स्ट्रेट असलं तर एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जिथे राऊंड शेप असला किंवा असा शेप जर आला तिथे आपल्याला कट्स जे आहेत ते व्यवस्थित इथे द्यावं लागतात. तर जिथंही आता आपला इथे पंचकोनी गळा आहे तर ते आपल्याला ना जिथं पंचकोनी गळा आहे तिथं व्यवस्थित कट मारायचे. जिथं थोडासा राऊंड शेप येतोय तिथंसुद्धा व्यवस्थित असे कट्स मारायचे.
तर आता जे आहे इथे कटसुद्धा मारणं झाले. आता मी इथे याला जे आहे मागच्या बाजूला करून आपल्याला आता याच्यावरती एक टीप मारून घ्यायची आहे. तर इथं जे आहे आपली पूर्ण पायपिंग इथे रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने ही जी आहे रेडीमेड पायपिंग आहे आपली. तर बघू शकता आपला जो शेप आहे गळ्याचा तो सुद्धा इथे व्यवस्थित आला आहे आणि गोल शेपसुद्धा इथे व्यवस्थित आला आहे. तर यानंतर आता आपल्याला करायचे आहे स्लीव्ज रेडी. आपल्याला ज्या स्लीवचा जो कपडा आहे मेन फॅब्रिक तो असं एकमेकावरती ज्या डिझाईन आहे ना ते व्यवस्थित अशा एकमेकावरती ठेवून आपल्याला इथे अटॅच करून व्यवस्थित या घेऊन घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे स्लीव्ज आहे ते खालीवर व्हायला नको, त्याची जी हाईट आहे ती एकदम परफेक्ट आली पाहिजे त्याच्यासाठीच. तर आता इथे खाली जे आहे मी 1 इंच सोडून देणार आहे इथं आणि मार्किंगसुद्धा इथे मी करून घेते. त्यानंतर आता आपल्याला कंप्लीट 8 इंचाची जी स्लीव्ज आहे ती रेडी ठेवायची. तर जी शिलाई मार्जिन सगट जे आहे मी 9 इंचावरती इथे पॉईंट देते. एवढ्या हाईटचा आपल्याला कपडा लागतोय तेवढा मी इथे कट करून घेते. तर आता हा कपडा जो आहे तो एक्स्ट्राचा मी इथे कट केला आहे. आता आपल्याला करायच्या आहे याच्या प्लेट्स पाडायच्या. तर प्लेट्ससाठी इकडून जे आहे मी 4 इंचापर्यंत म्हणजे 4 ते 5 इंचापर्यंत सोडून देणार आणि नंतर प्लेट्स पाडून घेते इथं. एवढे जे आहे इथे मी प्लेट्स पाडून घेतले आहे. आता जे एक इंचापर्यंत जे आहे मी हे कापड कट करून घेते एक्स्ट्राचं. आता आपण ह्या ज्या प्लेट्स पाडल्या त्या खालून सुद्धा आपल्याला पाडून घ्यायच्या इथं. या पद्धतीच्या प्लेट्स मी इथे तयार करून घेतल्या आहे. आता इथं जे आहे मला स्लीवचं मार्क म्हणजे आपल्याला जेवढी स्लीव्ज कट करायची आहे तेवढं मार्क करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी स्लीव्ज इथे मी तयार करून घेते. तर बरोबर 9 इंचाची आपली इथं हाईट आहे. त्यानंतर आता जेवढी आपली चेस्ट आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार म्हणजे 8.5 वरती मी इथे एक पॉईंट देते. तेवढा कपडा आपल्याला लागतो. इथे कट करून घ्यायचा. आता जे डाऊन आहे ते देणार आहे मी 2.5 इंचापर्यंत, 2.25-3 इंचापर्यंत देणार. त्यानंतर 7.5 इंचापर्यंत जे आहे मुंडा आणि व्यवस्थित अशी आपल्याला इथे गोलाई देऊन द्यायची आहे. त्यानंतर जी फिटिंग आहे ती आहे आपली 9.5 इंच. तर 9.5 इंचाचा आपला अर्धा पार्ट होतो आपला 5.25 इंच. तर 5.25 इंचावरती पॉईंट आणि नंतर 1.5 इंच. तर हे जे पॉईंट्स आहे मी इथे मॅच करून स्लीव्ज इथे कट करून घेते. तर आपली स्लीव्ज इथे रेडी आहे. तर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्याचा बरोबर अर्धा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे स्लीव्ज इथे मोजून घ्यायचे आहे 1 2 3 4 5 6 7 8. तर
हा जो आहे हा मिडल पॉईंट आहे आपल्या स्लीवचा, तर तिथपासून व्यवस्थित अशी मी 1/2 इंचावरती जे आहे याला फोल्ड करून घेतलं आहे. त्यानंतर स्लीव जे आहे आपल्याला या शेपमध्ये याला करून घ्यायचं आहे आणि शेपमध्ये जे आहे मी याला कट करून घेते. तर बघू शकता आपली जी स्लीव्ज आहे ती इथे रेडी झाली आहे. एक प्लेट्स जे आहे आपण इथं करून घेऊया. आता जे दोन्ही स्लीव्ज आहे माझ्या इथे रेडी झाले आहे. आता त्याला जे आहे ना मी इथून खालून जे आहे आपल्याला मी याला सगळ्यात अगोदर म्हणजे सरळ करून घेते. तर आता खालून आपल्याला एक पट्टी तयार करायची आहे जी की मी याच फॅब्रिकची ठेवणार आहे इथं. तर बघू शकता एवढी लांब पट्टी जी आहे आपल्याला हवी आहे. तर एकसारखी आपल्याला इथे पट्टी घेऊन घ्यायची आहे, कमी जास्त नको, म्हणजे आपल्या व्यवस्थित पट्टी एकाच मापाची इथे तयार झाली पाहिजे. तर आता जे आहे मी इथपासून तिला लावायला सुरुवात करते. तर यावर एक दापटीक सुद्धा मी इथे देऊन देते. आता हे झाल्यानंतर मागच्या बाजूला थोडीशी फोल्ड करून परत आपल्याला याच्यावरती ही टीप मारून घ्यायची. या पद्धतीने जे आहे इथे स्लीव्ज रेडी आहे, पण आता अजून रेडी नाही आहे. मला याच्यावरती लावायची आहे ही लेस. आता लेस अटॅच करायची आहे, तर याच्याच मापाची जी आहे मी इथे लेस घेऊन घेते. त्यानंतर आता ही आपण जे आहे अटॅच करायला सुरुवात करू. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा लुक जो आहे आपल्या स्लीव्जला इथं आलेला आहे. तर आता याच प्रकारे जे आहे मी दुसरी स्लीव्जसुद्धा इथे रेडी करून घेते. तर इथे दोन्हीही स्लीव्ज माझ्या रेडी झाले. आता करायचे आहे मला स्लीव्ज अटॅच. तर इथे जे आहे आपण आता हा पार्ट घेतला आहे आणि बरोबर आपल्याला मधातला जे आहे बरोबर मधात ह्या मिऱ्या सगळ्या व्यवस्थित अशा आपल्या आल्या पाहिजेत. तर त्यासाठी सोप्यात सोपी पद्धत म्हणजे आपल्याला मिऱ्या मोजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 1 2 3 4 हे 4 आणि 1 2 3 4. तर ही मिरी बरोबर आपली मधात म्हणजे जॉईंट पॉईंटवर आली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे. तर आता स्लीव जी आहे ती माझी जॉईंट झाली आहे. आता मी फिटिंग करते. तर बरोबर आपल्याला वरतून एक टीप मारत घ्यायची.
आता ह्या 2 ते 3 टिपा मारून घेतल्या. आता दुसरीकडची जी आहे ती पण अशीच तयारी करून घेते मी अगोदर. तर इथे जे आहे मी दोन्हीही बाजूनी 2 ते 3 टिपा मारून घेतल्या. आता आपल्याला करायची आहे लास्टची फिटिंग. तर व्यवस्थित अशी आपल्याला काय करायचं आहे, आता एकमेकावरती हे पार्ट्स जे आहे व्यवस्थित इथे ठेवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता हा आपला मिडलचा पॉईंट आहे इथे. तर मिडलपासून आपल्याला 6.25 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आहे. तर आपली पूर्ण वेस्ट होती 25 इंच, त्याचा चौथा पार्ट आहे तो 6.25 इंच. तर हा एक मिडल पॉईंट आणि 7.25 इंचावरती जे आहे आपल्याला इथून पॉईंट द्यायचा आहे. तर इथं व्यवस्थित आपला 7.25 इंचावरती आलेला आहे. त्यानंतर आता जी स्लीवची फिटिंग होती ती होती 5.5 इंच. त्याची मार्किंगसुद्धा मी इथे करून घेते आणि आता सरळ सरळ आपल्याला ही टीप मारून घ्यायची. आता या बाजूनं सुद्धा तशाच प्रकारे मी इथे टीप जी आहे ती मारून घेते. इथं बघू शकता आपल्या टिपा मारणं झाल्या. तरीही मी एकदा वेस्टचं पूर्ण मार्किंग इथे करून घेते. तर आपली 25ची कंप्लीट वेस्ट आली पाहिजेत. तर इथे बघू शकता व्यवस्थित आपली 25ची वेस्ट इथे येत आहे. तर आता आपलं पूर्ण ब्लाऊज जे आहे इथे कंप्लीट रेडी झालं आहे. तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं लुकसुद्धा मी इथे दाखवून देते. तर बघू शकता या पद्धतीने जे आहे आपलं ब्लाऊज इथं रेडी झालं आहे. तर स्लीव जे आहे ते आपल्या या पद्धतीच्या स्लीवसुद्धा इथे रेडी आहे आणि जो फ्रंट पार्ट आहे तो आहे आपला पंचकोनी शेपमध्ये. तर हे ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं, आवडलं तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.